press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, फिनिक्स एज्युकेअरमध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी महाराष्ट्र बोर्ड भूगोलचा तिसरा धडा प्राकृतिक रचना व जलप्रणाली या धड्याचा आपण दुसरा भाग आता बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना याबद्दल शिकलो. दुसऱ्या भागामध्ये आपण ब्राझीलचे प्राकृतिक रचना याबद्दल शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण ब्राझीलचे जे शेजारचे जे राष्ट्र आहेत ते कोणकोणते राष्ट्र आहेत आणि ते कुठे आहेत ते आता पहिले बघूया. नंतर आपण प्राकृतिक रचनेकडे वळूया. तर नकाशा जर तुम्ही बघत असाल तर नकाशामध्ये तुम्हाला दिसेल की ब्राझीलच्या उत्तरेकडे वेनेझुला, गियाना, सुरिनेम, फ्रेंच गियाना, त्यानंतर या पश्चिमेकडे पेरू, त्यानंतर बोलिव्हिया, पॅराग्वे, अर्जेंटिना, उरुग्वे, दक्षिणेला उरुग्वे. त्यानंतर आपण इकडे बघू शकता की उत्तर अटलांटिक महासागर आणि इकडे खाली दक्षिण अटलांटिक महासागर हे काही देश आहेत आणि त्यानंतर इकडे महासागर आहे. तिन्ही बाजूला ब्राझीलच्या महासागर आहे. आता आपण बघूया की ब्राझीलचे जे प्राकृतिक रचना आहे त्यामध्ये ब्राझीलचे आपण 5 भाग करू शकतो. ब्राझीलचे 5 भाग आहेत: उच्चभूमी, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश आणि मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह. तर भारतामध्ये पण आपण बघितलं होतं की भारतामध्ये सुद्धा हिमालय पर्वत, त्यानंतर आपण बघितलं होतं की उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, त्यानंतर आपण बघितलं होतं की किनारपट्टीचा प्रदेश आपल्या इकडे आहे. असं ब्राझीलमध्ये पण 5 भाग आहेत: उच्चभूमी, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह. आता आपण बघूया की हे भाग कुठे आहेत. नकाशामध्ये लक्ष देऊन बघा तुम्ही की ब्राझीलचा उच्चभूमी, त्यानंतर इकडे आहे गियाना उच्चभूमी. ब्राझील उच्चभूमी, गियाना उच्चभूमी या 2 उच्चभूमींच्या मध्ये आहे ॲमेझॉन नदीखोरे. ॲमेझॉन नदीखोरे हा थोडा सपाट भाग आहे ब्राझीलचा. त्यानंतर तुम्ही इकडे जर खाली बघितलात तर इकडे खाली आहे अजस्त्र कडा. इकडे खाली आहे अजस्त्र कडा आणि समुद्रकिनाऱ्याचा जो प्रदेश आहे आणि त्यानंतर काही द्वीप आहेत ब्राझीलमध्ये. असे 5 भाग आहेत. पहिला आहे अजस्त्र कडा, त्यानंतर ब्राझीलची उच्चभूमी, त्यानंतर अमेझॉनचा नदीखोरे आहे किंवा हा मैदानी प्रदेश आहे. त्यानंतर गियाना उच्चभूमी, काही समुद्राच्या बाजूचा जो किनाऱ्याचा प्रदेश आहे आणि त्यानंतर इकडे काही बेट आहेत. ते बेट असे मोठे नाही आहेत जसं भारतामध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेट होते तसे असे मोठ्या बेटांचा समूह नाही आहे. छोटे बेट आहेत. त्यामध्ये अशा बेटांची जास्त नावं नाही आहेत. हा एक मोठा बेट आहे मराजो बेट, पण हा समुद्रामध्ये नाही आहे. हा नदीमुळे बनलेला आहे. नदी जी आहे ॲमेझॉन नदी, त्या नदीच्या मुखावरती, नदी जिकडे समुद्राला मिळते तिकडे हा मराजो बेट आहे. आता आपण बघूया की ब्राझीलचे मी तुम्हाला सांगितलं की इकडे अजस्त्र कडा आहे, त्यानंतर उच्चभूमी आहे, त्यानंतर आपण इकडे गेलो की ॲमेझॉन नदीखोरे आहे, त्यानंतर गियाना भूमी. तर समजा मी इकडून सुरुवात केली ब्राझीलमध्ये फिरायला आणि इकडून सुरुवात करून मी उत्तरेकडे जातो आहे समजा, तर ब्राझील आपल्याला कसा दिसेल ते आता आपण बघूया. त्यासाठी तुम्हाला 4थ्या धड्यात जावं लागेल. जो 4था धडा आहे त्यामध्ये ब्राझील कसा आहे तुम्हाला समजेल. तर आपण जर इकडे बघितलं, समजा मी आता इकडून सुरुवात करतो आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी दक्षिणेकडून किंवा ह्या भागातून इथून मी आता ब्राझीलच्या उत्तरेकडे चाललो आहे. तर कसं तुम्ही जाणार? तसं सर्वात प्रथम मला किनारी प्रदेश लागणार. किनारी प्रदेश नंतर अजस्त्र कडा. कडा म्हणजे काय? सरळ एक उंच असा एक डोंगर असतो. डोंगराचा कडा तुम्ही बघितला असेल, तुम्हाला काही फोटो दाखवतो त्यामध्ये तुम्हाला समजेल की कडा कसा असतो. हे काही फोटो आहेत कड्याचे. आता हा तर महाराष्ट्राचा जो कोकण कडा आहे, हरिश्चंद्रगड, त्याचा कडा आहे. ह्या भागात एकदम तीव्र उतार असतो. तीव्र उतार म्हणजे हा कडा झाला. त्यानंतर दुसरा पण तुम्ही फोटो बघू शकता, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा ब्राझीलचा कडा आहे. मग त्यामध्ये तुम्हाला हे जे कडे दिसत आहेत हे ब्राझीलचा जो अजस्त्र कडा आहे त्यापैकी एक फोटो आहे. त्यामध्ये तुम्हाला सरळ तीव्र उतार दिसतील. म्हणजे इकडे सगळा मैदानी प्रदेश आहे, पण खाली जर तुम्ही इकडे बघितला तर इकडून पठार सुरुवात होते किंवा उच्चभूमीची सुरुवात होते. म्हणजे समजा मी इथे मैदानातून आलो तर मला अचानक असा उंच डोंगरासारखं दिसणार, पण त्यानंतर वरती गेलो की हे सरळ असा सपाटी मैदान प्रदेश असणार वरती. तसाच हा एक फोटो आहे अजून, यामध्ये तुम्हाला अजस्त्र कडा दिसेल. समजा मी उत्तरेकडे जायला सुरुवात केली तर सर्वप्रथम मला समुद्र लागणार. समुद्रानंतर किनारी प्रदेश लागणार. त्यानंतर तुम्हाला दाखवलं मी अजस्त्र कडा लागणार. अजस्त्र कडा म्हणजे काय? सरळ एकदम उंच जागा असणार, त्यामध्ये उतार एकदम तीव्र असणार. आणि अजस्त्र कडाच्या वरती गेलो तर तुम्हाला एक उच्चभूमी लागणार. उच्चभूमी म्हणजे काय? जसा एक पठार असतो, पठारसारखा प्रदेश असतो, ही उच्चभूमी आहे किंवा ब्राझील उच्चभूमी. त्या उच्चभूमीचं नाव आहे ब्राझील उच्चभूमी. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नंतर आलो म्हणजे समजा तुम्हाला माहीत असेल की इकडे उंच आहे, मग सपाट थोडा प्रदेश असणार, परत खाली गेला की खाली परत इकडे उतार असणार आणि परत सपाटी भाग असणार. म्हणजे हा जो भाग आहे इकडे पण कडा आहे, म्हणजे ही उच्चभूमी आहे. इकडे पण इकडे एक कडा आहे,
उच्चभूमी, त्यानंतर उच्चभूमी जिकडे संपते तिकडे परत एक कडा असणार. त्यानंतर पॅराग्वे, पराना, खोरे. आता पॅराग्वे आणि पराना हे नद्यांचे नाव आहेत. तुम्हाला मी दाखवतो, दुसऱ्या नकाशामध्ये दाखवेन की हे नद्या कुठे आहेत. त्याचा खोरे आहे. त्याचा खोरे म्हणजे काय, ज्या भागातून पराग्वे आणि पराना नदी आणि त्याच्या उपनद्या ज्या भागातून जातात तो भाग आहे. त्यानंतर त्याच्या पुढे मी आलो, समजा हा जो भाग आहे, परत तुम्हाला सांगतो की हा किनारपट्टीचा प्रदेश आहे. त्यानंतर अजस्त्र कडा, त्याच्या पुढे आलो की मी ब्राझीलची उच्चभूमी. इकडे जर तुम्ही बघितलं तर तिकडे पराग्वे, परानाचे जो खोऱ्यांचा भाग आहे. त्यानंतर मी समजा पुढे गेलो तर पुढे इकडे गेल्यानंतर ॲमेझॉनचा नदी खोरे आहे. पण त्यानंतर ॲमेझॉनचे नदी खोरे. आता त्यानंतर परत गियाना उच्चभूमी. गियाना उच्चभूमी कुठे आहे, उत्तरेकडे आहे, ह्या भागात आहे. म्हणजे मी इकडून जातो आहे तर पहिला मला अजस्त्र कडा लागणार, त्यानंतर उच्चभूमी लागणार, थोडा परत उंची कमी होणार आणि पराग्वे, परानाचा खोरा लागणार. परत मी असे पुढे गेलो की अजून मला इकडे ॲमेझॉनचा नदी खोरा लागणार आणि परत पुढे गेलो की मला इकडे गियानाची उच्चभूमी लागणार. म्हणजे तुम्ही उंची बघत असाल की ह्या भागाची जी उंची बघितली, समुद्र किनाऱ्यापासून थोडा भाग उंच आहे किनारी प्रदेश, त्यानंतर उंची खूपच वाढते, परत थोडी उंची कमी होते. नंतर हा जो सपाटीचा भाग आहे तो थोडासा, इकडे तुम्हाला डोंगर दिसत असतील पण काही ठिकाणी हा भाग सपाट आहे, ब्राझीलची उच्चभूमी. परत खाली उंची कमी होणार, परत पराग्वे, पराना ज्यामध्ये पण उंची थोडी ह्याच्यापेक्षा कमी असणार. परत पुढे गेलो की उंची कमी येणार आणि इकडे मैदानी प्रदेश येणार आणि मैदानी प्रदेश संपला की गियाना उच्चभूमी परत लागणार आणि इकडे ब्राझीलची जी हद्द आहे ती संपली. परत आपण त्या नकाशाकडे जाऊया आणि परत तुम्हाला कुठला भाग कुठे आहे तो मी दाखवतो. जर आपण परत त्या नकाशामध्ये बघितलं तर तुम्हाला दिसेल की इकडे खाली जर बघितलं तर हा किनारी प्रदेश आहे. किनारी प्रदेश इकडे आपल्याला दाखवला नाही आहे, पण हा जो हिरवा भाग आहे तो हिरवा भाग आहे किनारी प्रदेश. त्यानंतर अजस्त्र कडा लागतो. अजस्त्र कड्याची उंची जवळजवळ 800 मीटर आहे, काही ठिकाणी 800 मीटरपेक्षा जास्तसुद्धा आहे, पण जास्त करून 800 मीटर अशी उंची आहे. म्हणजे सपाट भागातून आलो, परत एक कडा लागणार, उंची वाढणार आणि हा जो पिवळा भाग आहे, पिवळा भाग म्हणजे ब्राझीलचा उच्चभूमी. तुम्ही जर इकडे बघताय की हे समुद्र सपाटीपासून किती उंची आहे, त्यावरून तुम्हाला समजेल की पाणी, हे जे निळं भाग आहे पूर्ण पाण्याचा भाग आहे. त्यानंतर 0 ते 200 म्हणजे हा जो हिरवा भाग आहे तो हिरवा भाग आहे 0 ते 200 मीटर, समुद्रापासून त्याची उंची आहे 0 ते 200 मीटर. त्यानंतर हा जो हिरवा रंग दिसतोय त्याची उंची आहे 200 ते 500 मीटर. पिवळा जो भाग आहे, पिवळ्या भागाची उंची आहे 500 ते 1000 मीटर आणि हे जे लाल रंगाचं तुम्हाला दिसतंय ते आहे 1000 मीटरपेक्षा उंच. म्हणजे ह्या भागाची उंची आहे 1000 मीटरपेक्षा उंच समुद्र सपाटीपासून. त्यानंतर पिवळा भाग आहे 500 ते 1000 मीटर. त्यानंतर 0 ते 200 मीटर. म्हणजे ब्राझीलमध्ये जास्तीत जास्त भाग आहे त्याची उंची आहे 1000 ते 1500 मीटर अशी उंची आहे. एकच काही अशा ठिकाण आहेत ज्याची उंची 3000 मीटरपेक्षा उंच आहे, पण बाकी जे भाग बघितले ब्राझीलचे, म्हणजे बहुतेकचा जो ब्राझीलचा भाग आहे त्याची उंची 1000 ते 1500 मीटरपर्यंतच आहे, त्याच्यापेक्षा जास्त उंच भाग नाही आहे. फक्त काही असे भाग आहेत, जसं मी तुम्हाला एक जागा दाखवीन, त्याची उंची जवळजवळ 3000 मीटर आहे. बाकीची उंची, सर्वांची उंची कमी आहे. म्हणजे भारतामध्ये आपण असे प्रदेश बघितलेत, असे भाग बघितलेत ज्याची उंची 6000 मीटरपेक्षा जास्त आहे. असे पर्वतरांग आहे त्याची उंची 8000 मीटर पण आहे, पण ब्राझीलमध्ये असे उंच ठिकाण जास्त नाही आहेत. जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर पिवळा भाग किती आहे, 500 ते 1000 मीटर, म्हणजे हा 500 ते 1000 मीटर उंच आहे. त्यानंतर 500 ते 200 मीटर, हा जो रंग आहे हिरवा तो 500 ते 200 मीटर, म्हणजे इकडे उंची जास्त, परत इकडे उंची कमी. आणि जसं मी ब्राझीलच्या खोऱ्याकडे जातो, ॲमेझॉन खोऱ्याकडे जातो, ॲमेझॉन खोऱ्याची उंची आहे 0 ते 200 मीटर, म्हणजे इकडे अजून उंची कमी झाली. परत मी पुढे गेलो की इकडे उंची वाढणार. जसं मी इकडे तुम्हाला दाखवलं होतं की सुरुवातीला आपण जातो आहे किनारी प्रदेशात उंची कमी, परत उंची वाढणार, परत थोडी उंची कमी होत जाणार. तो सपाटी प्रदेश आहे, मैदानी प्रदेश आहे, तिकडे परत उंची कमी होणार, परत गियाना उच्चभूमीकडे उंची वाढणार. इकडे उंची दिलेली आहे जवळजवळ 2000 मीटरपर्यंतच काही भाग ब्राझीलचे उंच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त उंचवाले भाग तुम्हाला ब्राझीलमध्ये दिसणार नाही. एकच अशी टेकडी आहे जी ब्राझीलची, जी 3000 मीटरपेक्षा उंच आहे. ती टेकडी कुठे आहे आपण आता बघूया. मला आशा आहे की तुम्हाला हे ब्राझीलचे कोणकोणते भाग कुठे आहेत ते समजलं असेल. ब्राझीलचे जी उच्चभूमी आणि गियानाच्या उच्चभूमी याच्यामध्ये ॲमेझॉनचा नदी खोरा येतो. आणि इकडे जे तुम्हाला त्रिकोण दिसते ते आहे पिको डी नेब्लिना, त्याची उंची आहे 3014 मीटर. म्हणजे पिको डी नेब्लिना हा ब्राझीलचा सर्वात उंच शिखर आहे. हे तुम्हाला खूप लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे ब्राझीलच्या एकदम टोकावरती आहे, ब्राझीलच्या एकदम सीमेवरती आहे पिको डी नेब्लिना. हा जो गियाना उच्चभूमीमध्ये एक पर्वत आहे किंवा एक टेकडी आहे, त्याची ब्राझीलची सर्वात उंच जागा आहे, म्हणजे 3014 मीटर. पिको डी नेब्लिना त्याचं नाव आहे. हे तुम्हाला नकाशामध्ये मार्क करायला सुद्धा येईल, म्हणजे खूप महत्त्वाची जागा आहे, ही तुम्हाला लक्षात असली पाहिजे. ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला की तरी तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलच्या बराचसा भाग उच्चभूमी
पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. म्हणजे ब्राझीलमध्ये छोटे छोटे पर्वत आहेत, त्यानंतर उच्चभूमीचा बराच भाग आहे, त्यानंतर पठारसुद्धा बरेच आहेत. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेला व अति उंची पर्वत नाहीत. जसे भारतामध्ये हिमालय पर्वत आहे तसे ब्राझीलमध्ये पर्वत नाहीत. उत्तरेकडील ॲमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदान अभावनेच आढळतात. म्हणजे आता आपण परत बघूया की ॲमेझॉन नदी खोरे म्हणजे मैदानी प्रदेश म्हणजे काय. मैदानी प्रदेश म्हणजे 0 ते 200 मीटरमध्ये जे प्रदेश आहेत तसे तुम्हाला 2च प्रदेश दिसतील. एक प्रदेश आहे ॲमेझॉन नदी खोरे, ॲमेझॉन नदी जिकडून जाते तो ॲमेझॉन नदी खोऱ्याचा जो भाग आहे, आणि त्यानंतर हा जो पॅराग्वे नदीचा भाग आहे म्हणजे पॅराग्वे नदी जिकडून सुरू होते तो हा जो मैदानी भाग आहे. असे 2च मैदानी भाग तुम्हाला ॲमेझॉनमध्ये दिसतील, ब्राझीलमध्ये दिसतील. भारतामध्ये जर बघितलं तर उत्तरेकडे आपल्याला मोठा मैदानी प्रदेश दिसेल जिकडून गंगा नदी जाते, किंवा पंजाबमध्ये पण मैदानी प्रदेश आहे, किंवा आसाममध्ये पण मैदानी प्रदेश आहे. पण असा ब्राझीलमध्ये नाही आहे. ब्राझीलमध्ये कुठे आहे, जास्त नाही आहेत. ब्राझीलमध्ये एक मोठा मैदानी प्रदेश आहे ॲमेझॉन नदी खोरे, आणि दुसरा पॅराग्वे नदी जिकडून जाते. समुद्रकिनारेसुद्धा मैदानी प्रदेश आहे पण तो खूप छोटा आहे. त्यानंतर बघूया पुढे, पॅराग्वे नदीच्या उगमाकडे प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदान कमी आहे. तसं कुठे 2 आहेत, एक तर आहे पॅराग्वे नदीचा उगम, दुसरा ॲमेझॉन नदी खोरे. किनारी भागातही मैदान विस्तीर्ण नाहीत. ब्राझीलचे प्राकृतिक भाग पुढीलप्रमाणे आहेत. 5 भाग आहेत. पहिली आहे उच्चभूमी, 2 उच्चभूमी आहेत, गुयाना उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी. अजस्त्र कडा, किनारी प्रदेश जो किनाऱ्याच्या जवळ अटलांटिक महासागराजवळचा जो किनारी प्रदेश आहे तो. त्यानंतर मैदानी प्रदेश म्हणजे कुठे आहे, ॲमेझॉन नदी खोरे आणि पॅराग्वे नदी खोरे. त्यानंतर द्वीपसमूह असे मोठे जास्त द्वीपसमूह नाही आहेत. काही छोटे छोटे द्वीप आहेत. त्या भारतासारखं नाही आहे. भारतामध्ये तुम्ही बघितलं की अंदमान निकोबार, त्यानंतर लक्षद्वीप असे मोठमोठे द्वीपसमूह आहेत. तसं ब्राझीलमध्ये नाही आहे. सर्वप्रथम उच्चभूमी. दक्षिण ब्राझीलचा विस्तीर्ण असा पठाराने व्यापला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावाने केले जाते. आता दक्षिणमध्ये कुठली उच्चभूमी आहे, ब्राझीलची उच्चभूमी, म्हणजे त्याची उंची आहे 500 ते 1000 मीटर. हा जो भाग आहे त्यामध्ये काही असे डोंगर आहेत त्याची उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. हे जे लाल रंग तुम्हाला दिसतंय म्हणजे ह्या भागात तुम्ही जर बघितलं तर इकडे आहे उच्चभूमी, आणि उत्तरेकडे सुद्धा उच्चभूमी आहे. उत्तरेकडे कुठली उच्चभूमी आहे, गियाना उच्चभूमी, आणि दक्षिणेकडे आहे ब्राझीलची उच्चभूमी. त्यानंतर ब्राझील व गियाना ढाल क्षेत्रे एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्रे मानली जातात. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुला देशात असून ही उच्चभूमी पूर्वीकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडे रोरामिया, पारा, अमापा या राज्यात विस्तारली आहे. आता गियाना उच्चभूमी जर तुम्ही बघितली, त्या उत्तरेकडे व्हेनेझुला हा देश आहे, त्यानंतर इकडे फ्रेंच गियाना. आता आपण फक्त ब्राझीलबद्दल शिकतोय म्हणून ब्राझीलमध्ये जेवढी उच्चभूमी आहे तेवढेच आपल्याला भाग दिला आहे. पण ही उच्चभूमी इकडे वरतीसुद्धा आहे, पण त्यातला काही भाग ब्राझीलमध्ये येतो. हा जो तुम्हाला मी ही जी टेकडी सांगितली पिको दी नेब्लिना, ही एकदम ब्राझीलच्या टोकावरती येते. म्हणजे थोडी अर्धा भाग तिचा व्हेनेझुलामध्ये आहे, अर्धा भाग आहे ब्राझीलमध्ये. पिको डी नेब्लिना हा ब्राझीलचा सर्वात उंच शिखर आहे. आणि इकडे ब्राझीलचे काही राज्य आहेत जसं पॅरा, अमापा, रोरामिया, त्यामध्ये ही उच्चभूमी येते. तुम्ही या नकाशामध्ये जाऊन परत बघू शकता की कुठे ते भाग आहेत, पॅरा, अमापा आणि रोरामिया. इकडे बघितलं तर रोरामिया, महापारा आणि अमापा हे जे राज्य आहेत ब्राझीलमध्ये त्यामध्ये ही उच्चभूमी येते. म्हणजे उच्चभूमी इकडे आहे आपण बघितलं. त्यानंतर इकडे व्हेनेझुला आहे, गियाना, सुरिनेम, फ्रेंच गियाना या देशांमध्ये पण सुद्धा उच्चभूमी. आणि इकडे पिको डी नेब्लिना जो सर्वात उंच शिखर आहे ब्राझीलचा तो आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीची कमी उंचीचाच भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वात उंच शिखर पिको डी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुला याच्या सीमेवर असून त्याची उंची 3014 मीटर आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की ब्राझीलचा सर्वात उंच शिखर कुठला आहे, पिको डी नेब्लिना हे उंच शिखर आहे ब्राझीलचं. त्याचं लोकेशन तुम्हाला ते कुठे आहे तुम्हाला मी दाखवलं, ते तुम्हाला नकाशामध्ये पण मार्क करायला यायला पाहिजे. नकाशामध्ये पण कुठे आहे ते तुम्हाला दाखवायला यायला पाहिजे. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागात उंची 1000पेक्षा जास्त आहे, 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. ब्राझील उच्चभूमीची दक्षिण व पूर्वेकडील भागात उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागात उंची 500 ते 1000 मीटरची दरम्यान आहे. आता आपण ब्राझीलच्या उच्चभूमीबद्दल बघूया.
ब्राझीलची उच्चभूमी दक्षिण भागात आणि पूर्व भागात, जसं तुम्हाला हे लाल रंग दिसतोय, दक्षिण भागात आहे आणि पूर्व भागात आहे. त्या ठिकाणी 1000 मीटरपेक्षा उंच आहे. पण ह्या भागात जर तुम्ही बघितलं तर ते 500 ते 1000 मीटरमध्ये आहे. म्हणजे ही जी पूर्ण जर तुम्ही उच्चभूमी बघताय, त्या उच्चभूमीचा दक्षिण भाग आणि पूर्व भाग उंच आहे आणि इकडच्या भागाची उंची कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, इकडे उंच जागा आहे आणि इकडे उंची कमी आहे. पूर्वीकडे आणि दक्षिणेकडे उंची जास्त आहे आणि या भागात बाकी भागात उंची कमी आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व त्या दिशेने उतार फारसे तीव्र नाहीत. या उतारावरून वाहणाऱ्या ॲमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उतार भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरात मिळतात. आता आपण ब्राझीलच्या उच्चभूमीबद्दल बोलतो आहे. ब्राझीलच्या उच्चभूमीचा जो उत्तरेचा भाग आहे, जसा तुम्हाला मी सांगितलं की ब्राझीलच्या उच्चभूमीचा जो उत्तरेचा भाग आहे म्हणजे इकडचा जो भाग आहे. आता सोपा आहे की समजा ही उच्चभूमी आहे, उच्चभूमीच्या इकडून नद्या निघणार. ही उंच भूमी आहे, ह्याची उंची कमी आहे. हिरवा जो रंग आहे त्याची उंची कमी आहे, पिवळा जो रंग आहे त्याची उंची जास्त आहे. म्हणजे इकडून जर नदीची सुरुवात झाली तर नदी कुठे जाणार, इकडे नाही येणार, इकडे जाणार. म्हणजे ह्या ज्या नद्या दिसतात, ह्या ज्या निळा रंग दिसतो, ह्या ज्या नद्या आहेत त्या नद्या इकडे खाली नाही येत आहेत, त्या नद्या वरती जातात, वर जातात. वर म्हणजे कुठे जातात, ॲमेझॉन नदीला मिळतात. म्हणजे ॲमेझॉन नदीच्या या नद्या, जी झिंगू नदी तुम्हाला दिसते ही ॲमेझॉन नदीची उपनदी आहे. म्हणजे ही नदी ॲमेझॉन नदीमध्ये पाणी घेऊन जाते, पाणी मिळतो आणि त्यानंतर पुढे जाऊन ते अटलांटिक महासागरात मिळतात. म्हणजे अशा बऱ्याचशा नद्या आहेत. जसा इकडे सौ फ्रान्सिस्को नदी आहे, ती नदी जाऊन अटलांटिक महासागरात मिळते. त्यानंतर झिंगू नदी जाते, त्यानंतर ती ॲमेझॉन नदीमध्ये मिळते. ॲमेझॉन नदी पुढे जाऊन महासागरात मिळते. ह्या साईडनी पण काही नद्या येतात, ह्या भागातून पण काही नद्या येतात. जसे ही पॅराना नदी, त्यानंतर ही पॅराग्वे नदी. ही नदी ह्या बाजूला जात नाही, ही नदी कुठे जाते, पॅराग्वे देशात जाते. किंवा ह्या इकडे बाजूला जे देश आहेत, जसं हा अर्जेंटिना देश आहे, त्या अर्जेंटिना देशामध्ये जाते. म्हणजे ह्या भागातून, म्हणजे समजा हा उंच भाग आहे, मग ह्या भागातून पण नद्या उगम होतात, या भागातून पण नद्या उगम होतात आणि खाली पण काही नद्या उगम होतात. खालच्या नद्यांबद्दल आपण जास्त शिकणार नाही आहेत, कारण खूप कमी अंतर त्यांना पार करायचं असतं आणि ते समुद्रात जाऊन मिळतात. जास्त करून ह्या नद्या तुम्ही लक्षात ठेवा. ही एक आहे सौ फ्रान्सिस्को नदी, त्यानंतर ही पॅराग्वे नदी, त्यानंतर ही पॅराग्वे नदी, पॅराना नदी, सौ फ्रान्सिस्को नदी आणि ह्या अशा काही नद्या आहेत ज्याच्यामध्ये एक नदी आहे झिंगू नदी. त्या उत्तरेकडे जातात, उत्तर म्हणजे वरती जातात आणि त्या ॲमेझॉन नदीला मिळतात आणि पुढे जाऊन ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागरात मिळते. म्हणजे ह्या नदीचा उगम, ॲमेझॉन नदीचा उगम कुठून होतो, ॲमेझॉन नदीचा उगम इकडे पर्वतरांग आहे, अँडस पर्वतरांग आहे पेरूमध्ये, तिकडून होतो. मग तिकडून नदी येते आणि ही या बाजूला जाते. तुम्ही जर बघत असाल की ह्या भागात ॲमेझॉन नदी जिकडून जाते, हा भाग खूप मोठा आहे आणि इकडे हा भाग खूप कमी आहे, जी रुंदी खूप कमी आहे, जी रुंदी खूप जास्त आहे. म्हणजे जिकडे हे उच्चभूमी मिळते, म्हणजे हा ब्राझीलची उच्चभूमी आणि गियाना उच्चभूमी जिकडे मिळते तिकडे रुंदी खूप कमी आहे, इकडे रुंदी खूप जास्त आहे. म्हणजे इकडून खूप साऱ्या नद्या येतात, त्या नद्या ह्या ॲमेझॉनच्या नदीमध्ये पाणी मिक्स करतात आणि पुढे जाऊन ही नदी अटलांटिक महासागरात मिळते. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपात दिसून येतो. म्हणजे परत बघितलं की पूर्व म्हणजे कुठली दिशा, उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतार. उच्चभूमीचा जो पूर्वेकडील उतार आहे, हा जो उतार आहे हा अतिशय तीव्र आहे. आणि इकडे जे काही नद्या आहेत, जसा ही पॅराग्वे नदी आहे, पॅराना नदी आहे, त्यानंतर इकडे खाली उरुग्वे नदी आहे, ही जाऊन अर्जेंटिना देशामध्ये मिळते. मग शेजारचा जो देश आहे अर्जेंटिना, त्यामध्ये जाते. मग त्यावरून तुम्हाला समजलं असेल की ही जी उच्चभूमी आहे, त्या उच्चभूमीच्या इकडून पण नद्या येतात, उत्तरेकडे पण नद्या जातात आणि ह्या बाजूला पण काही नदी जाते. जसे एक उदाहरण आहे सौ फ्रान्सिस्को नदी. म्हणजे उच्चभूमीच्या सर्व भागातून, जिकडे उच्चभूमी संपते तिकडून नवीन नद्यांची सुरुवात होते, नद्या उगम होतात. आता आपण अजस्त्र कडा हा खूप छोटा भाग असला तरी खूप महत्त्वाचा आहे. हा प्राकृतिक भाग क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानाचा होणारा परिणाम त्यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीच्या पूर्वेकडील बाजू या कड्यांमुळे अंकित होते.
आता जसं तुम्हाला त्या सुरुवातीला फोटोमध्ये पण दाखवलं मी की सरळ एक दिवाळसारखं सपाट मैदान प्रदेश असतो, त्यानंतर सरळ एक दिवाळसारखा एक कडा उभा राहतो आपल्यासमोर, त्याला अजस्र कडा. आता हा अजस्र कडा एक छोटासा कडा नाही आहे. जर तुम्ही बघितलं की अजस्र कडाची सुरुवात इथून होते आणि पुढे इथपर्यंत जातो, खूप लांबपर्यंत हा खूप लांब लचक असा कडा आहे. त्यामुळे याचं खूप महत्त्व आहे. तुम्ही गेल्या वर्षीसुद्धा शिकला असाल की वेगवेगळे प्रकारचे पावसाळा, वेगवेगळे प्रकारचे जे मान्सून किंवा पाऊस होतो, त्यामध्ये एक प्रकार आहे की समजा इकडून वारे वाहत आहेत, मग ते वारे समजा येत आहेत, मग त्या समुद्रातून समजा वारे येत आहेत, मग त्या वाऱ्यांना अडवण्याचं काम कोण करतं? एक डोंगर करतो. मग डोंगराचा जो ज्या बाजूनी वारे येतात त्या भागात खूप जास्त पाऊस होतो. आणि डोंगराला पार करून जर आपण या बाजूला गेलो, मग तिकडे खूप जमीन कोरडी असते, तिकडे पाऊस जास्त होत नाही. मग अशीच गोष्ट ब्राझीलमध्ये होते. ब्राझीलचा जो हाच भाग आहे, या भागात खूप पाऊस होतो. आणि इकडचा जो भाग आहे, या भागामध्ये पाऊस कमी होतो, कारण इकडे अजस्र कडा आहे. अजस्र कड्यामुळे इकडच्या जे पाऊस घेणारे जे वारे येतात, ते पाऊस घेऊन जे वारे येतात त्या वाऱ्यांना अडवण्याचं काम करतो. आणि अडवल्यामुळे ह्या भागात जास्त पाऊस होतो आणि ह्या भागात पाऊस कमी होतो. म्हणजे तुम्ही जर आपण जेव्हा पुढे शिकू, आपण जेव्हा ब्राझीलमध्ये वनस्पती कोणकोणते भेटतात, प्राणी कोणकोणते भेटतात, हे जेव्हा बघू, त्यामध्ये तुम्हाला समजेल की इकडे खूप कमी पाऊस पडतो. त्यामुळे पाऊस जर कमी पडला तर त्यामुळे तिकडे झाडं पण जास्त होणार नाही. म्हणजे इकडे खूप सुका प्रदेश आहे, तिकडे जास्त प्राणी नाही आहेत, काही सुकलेले वनस्पती आहेत, किंवा जसा वाळवंट असतो त्या प्रकारचा वाळवंट नाही आहे, पण वाळवंटासारखाच प्रदेश आहे तिकडे, कारण खूप पाऊस कमी होतो. पाऊस कशामुळे कमी होतो? अजस्र कड्यामुळे. तो अजस्र कड्याचा यामुळेच महत्त्व आहे ब्राझीलमध्ये. त्याच्या हवामानावरती पण परिणाम होतो ब्राझीलच्या, त्यानंतर पावसाळ्यावरती पण परिणाम होतो. कारण तुम्ही गेल्या वर्षी शिकला असाल 9वीमध्ये की इकडून जर ज्या भागातून समजा इकडे डोंगर आहे आणि इकडून समजा पाऊस येतो आहे, तो पाऊस डोंगर काय करतो? पावसाचे जे पाऊस असतो त्याला अडवतो. हा जर फोटो बघितला तर तुम्हाला समजेल की समजा इकडे समुद्र आहे आणि समुद्राच्या या बाजूनी वारे येतात, त्यामध्ये ढग येतात, ढगांमध्ये पाऊस आहे, आणि हा समजा एक कडा आहे, समजा अजस्र कडा आहे. मग अजस्र कडा काय करतो की ह्या ढगांना अडवतो, त्यामुळे ह्या भागात जास्त पाऊस होतो. आणि कडा पार केल्यानंतर जेव्हा ढग पुढे जातात, मग ह्या भागात पाऊस कमी होतो. म्हणजे हा जो भाग आहे जिकडे पाऊस कमी होतो किंवा थोड्याशा भागात पाऊस होतच नाही आहे, ह्या भागात खूप सुका असतो, तिकडे पाऊस नसल्यामुळे तिकडे झाडं पण जास्त नसतात, पाणी पण खूप कमी असतं. असा भाग ब्राझीलमध्ये भेटतो आपल्याला. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. सॉ पॉलो ते पोर्टो एल्ड्रेक या भागात उंची सरळ एकच उतारात संपते. म्हणजे तुम्ही बघितलं असं की उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी उंच आहे. अजस्र कड्याची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ती उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. सॉ पॉलो एका राज्याचं नाव आहे. ते पोर्टो एल्ड्रेकच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. अजस्र कड्यामुळे अगण्य व्यापारी वारे, जसे मी तुम्हाला सांगितले की ह्या भागातून जे वारे येतात, ह्या भागातून जे वारे येतात, हा जो निळा तुम्हाला बाण दिसतो, या भागातून जे वारे येतात त्या वाऱ्यांना अडवण्याचं काम कोण करतो? इकडे अजस्र कडा आहे. म्हणजे समोर सुरुवातीला मी जो फोटो दाखवला, जो डोंगराळ भाग आहे, म्हणजे हा जो कडा आहे तो समजा या बाजूने समजा वारे येतात, मग तो हा कडा काय करणार? त्या वाऱ्यांना अडवणार. त्या वाऱ्यांमध्ये पाऊस पण असतो, ढग पण असतं, त्या वाऱ्यांना अडवणार. त्यामुळे ह्या भागात या भागात पाऊस खूप जास्त होणार आणि ह्या भागात पाऊस खूप कमी होणार. त्यामुळे ब्राझीलच्या काही भागात पाऊस जास्त होतो, काही भागात पाऊस कमी होतो. त्यामुळे अजस्र कड्याच्या पलीकडे पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागात वर्णन अवर्षणाचा चतुष्टकोन असे केला जातो. म्हणजे हा जो भाग आहे ब्राझीलचा, इकडे खूपच कमी पाऊस होतो. त्यामुळे तिकडे अवर्षा म्हणजे वर्षाच होत नाही, खूपच कमी पाऊस होतो. आणि हा एक चतुष्टकोनासारखा किंवा इंग्लिशमध्ये त्याला क्वाड्रिलेटरल आपण बोलतो, तसा भाग बनतो, तसा प्रदेश बनतो. आणि त्यामुळे तिकडे खूपच कमी पाऊस होतो. त्याचा पावसात कमी होण्याचं कारण काय आहे की इकडे अजस्र कडा आहे, की अजस्र कडा तो पावसाला अडवतो. हा भाग जो कटिंगा लिहिला आहे, कटिंगा हा जो भाग आहे तो इकडे आहे, की त्यामध्ये ब्राझीलमध्ये खूपच पाऊस कमी होतो. किनारी प्रदेश ब्राझीलला सुमारे 7,400 किलोमीटर लांबीचा किनारपट्टा लाभला आहे. भारताला 7,500 किलोमीटरचा लांबीचा किनारपट्टा आहे, ब्राझीलपेक्षा जास्त आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्वी असे 2 विभाग केले आहेत. उत्तरेकडील अमापापासून पूर्वीकडील रिओ ग्रँडो डो नॉर्टे. आता हे रिओ ग्रँडो डे नॉर्टे कुठे आहे ते बघूया आपण. की इकडे जर तुम्ही बघितलं, इकडे अमापा आणि इकडे रिओ डी ग्रँडो नॉर्टे, म्हणजे हा जो किनारा आहे तो एक भाग आहे किनाऱ्याचा, आणि इकडे खाली एक किनारा आहे. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. मग 2 किनारे आहेत. एकतर उत्तरेकडील अमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रँडे डो नॉर्टे
किनाऱ्यास उत्तर अटलांटिक किनारा असे म्हणतात आणि तेथून पुढे दक्षिण दिशेस पसरलेल्या किनाऱ्याला पूर्व किनारा म्हणतात. म्हणजे 2 किनारे आहेत. हा उत्तर किनारा, हा वरचा जो उत्तर किनारा आहे तो अमापापासून रिओ डी ग्रँडे नॉर्टेपर्यंत हा उत्तर किनारा आणि त्यानंतर हा पूर्व किनारा ब्राझीलचा जो तो दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये जो किनारा लागतो तो पूर्व किनारा ब्राझीलचा. असे 2 किनारे आहेत. मग त्या किनाऱ्याचं महत्त्व काय आहे ते आता आपण इकडे बघूया. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात, त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर मराजो बेट, मराजो उपसागर व सॉ मार्कोस उपसागर आहेत. मराजो हे बेट किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टोकॅन्टेस नदीच्या मुखादरम्यान तयार झालं आहे. तर हे आपण कुठे आहे ते सर्व बघूया. सर्वप्रथम मराजो बेटांबद्दल बोलूया आपण की मराजो बेट. आता हा बेट कसा बनला. समजा इकडून ॲमेझॉन नदी येते आणि दुसरी एक नदी आहे टोकॅन्टस नदी. ह्या 2 नद्या जिकडे मिळतात, हा जो मुख आहे समुद्राच्या जवळ जिकडे मिळतात, मग नद्यांमध्ये फक्त पाणी नसतं, नद्यांमध्ये खूप माती, खूप खडक किंवा दगड खूप असतात. मग ते जसे जसे समुद्राच्या जवळ नदी जाते तशी तशी नदीची जी क्षमता आहे ती खूप कमी होते. म्हणजे जी माती सगळं वाहून नेण्याची जी क्षमता आहे ती खूप कमी होते. मग त्या क्षमता कमी झाल्यामुळे नदी काय करते, जिकडे जागा भेटते तिकडे ते जमा करत जाते. मग असे जमा केल्यामुळे जी माती आहे, वाळू आहे ती जमा केल्यामुळे इकडे बेट बनला आहे, तो आहे मराजो बेट. आणि मराजो बेटाच्या बाजूला तुम्हाला इकडे उपसागर दिसेल. म्हणजे हा अटलांटिक महासागर आहे, पण थोडासा पाणी तुम्हाला आत येताना दिसेल महासागराचा. मग तिकडे उपसागर बनला आहे, तो आहे मराजो उपसागर. आणि त्यानंतर इथे सॅओ मार्कोस उपसागर, असे 2 उपसागर आहेत. म्हणजे हा जो किनारपट्टी तुम्ही बघितली, जी उत्तर किनारपट्टी बघितली, त्या किनारपट्टीला सुद्धा खूप नद्या मिळतात. त्यामध्ये एक ॲमेझॉन नदी आहे, त्यानंतर खूप उपनद्या ॲमेझॉनच्या मिळतात, त्यानंतर टोकॅन्टस नदी आहे. इकडे जर तुम्ही गेलात मग इकडे मोठी सर्वात नदी मिळणारी आहे सो फ्रान्सिस्को नदी. म्हणजे पूर्वीचा जो किनारपट्टी आहे त्याला मिळणारी नदी आहे सो फ्रान्सिस्को नदी. इकडे तुम्हाला जास्त बेट दिसणार नाहीत, बेट आहेत पण नदीचे बेट दिसणार नाहीत, पण इकडे नदीचे बेट वगैरे खूप आहेत कारण मोठमोठ्या नद्या इकडे जाऊन मिळतात. आणि 2 उपसागरसुद्धा आहेत, तसा एक मराजो उपसागर आणि सो मार्कोस उपसागर. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. त्या भागात सो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी म्हणजे काय, बीच, जे समुद्र किनारा असतो किंवा बीच असते ते बीच व तटीय वालुकागिरी म्हणजे काय, वाळूचे छोटे छोटे वाळूचे गिरी बनतात. गिरी म्हणजे पर्वत, त्याला इंग्लिशमध्ये सँड ड्यूनसुद्धा म्हणतात. सँड म्हणजे काय, वाळूचे पर्वत, छोटे छोटे असे पर्वत बनतात, ठिकठिकाणी दिसतात. काही भागात या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कट्टे व प्रवाळ बेटे यामुळे होते. आता प्रवाळ बेटे आणि प्रवाळ कट्टे म्हणजे काय बघूया. समुद्रामध्ये एक जीव असतो त्याला प्रवाळ असे म्हणतात. हे प्रवाळ कधी पण एकत्र राहतात, खूप सारे लाखोच्या संख्येने एकत्र राहतात. हे सर्व एकत्र राहतात. मग एकत्र जेव्हा पाण्याच्या खाली राहतात तेव्हा त्याला प्रवाळ कट्टे असं म्हणतो. आणि जेव्हा ते समुद्राच्या वरती तुम्हाला दिसायला लागतात त्याला प्रवाळ बेटे आपण म्हणतो. असे बेट बनतात. असे बेट भारतातसुद्धा आहेत, ब्राझीलमध्ये सुद्धा आहेत. मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश 2 विभागात दिसून येतो. उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नद्यांचा भाग. ॲमेझॉन व ब्राझीलमध्ये सर्व विस्तीर्ण मैदान प्रदेश आहे. ॲमेझॉनच्या मैदानचा सर्वसाधारण उतार पूर्वीकडे आहे. ॲमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद असून 2 उच्चभूमी येथे खूप जवळ येतात. आता सर्वांबद्दल आपण बघूया. सर्वप्रथम 2 ब्राझीलमध्ये मैदान प्रदेश आहेत. एक तर आहे हा ॲमेझॉन नदीचा, जो ॲमेझॉन नदी जिकडून जाते तो मैदान प्रदेश, त्याच्याबद्दल आपण पहिलं शिकूया. आता तुम्ही फोटोमध्ये सुद्धा बघत असाल, या नकाशामध्ये बघत असाल की इकडे रुंदी खूप जास्त आहे, 1300 मीटरपर्यंत रुंदी आहे इकडे. आणि जिकडे हे 2 उच्चभूमी मिळतात, म्हणजे हा पण ब्राझीलच्या उच्चभूमीचाच भाग आहे. हा जो हिरवा भाग आहे तो, म्हणजे इकडे जी उच्चभूमी आणि ही उच्चभूमी जिकडे जवळ येतात तिकडे ह्याची रुंदी, ब्राझीलच्या मैदानी प्रदेशाची रुंदी कमी होते. म्हणजे इकडे रुंदी जास्त आहे, इकडे रुंदी कमी आहे आणि पुढे जाऊन परत रुंदी वाढते. म्हणजे हा एक मैदानी प्रदेश आहे. आणि दुसरा मैदानी प्रदेश आहे जिकडे पॅराग्वे नदी किंवा पॅराना नदी इकडे मिळते, जिकडे पॅराग्वे नदी जिकडून उगम होते आणि जिकडून जाते, तो एक मैदानी प्रदेश आहे. असे 2च मैदानी प्रदेश आहे, पण हा खूप मोठा मैदानी प्रदेश आहे. आता आपल्याला जर समजायचं असेल की जमीनचा उतार कुठल्या दिशेने आहे, की समजा हा जो मैदानी प्रदेश आहे त्याचा उतार पूर्वेकडे आहे की पश्चिमेकडे आहे, हे जर समजायचं असेल तर कसं बघायचं आपण, पाणी कोणत्या दिशेने जातं आहे. म्हणजे जो भाग उंच आहे त्या भागातून कमी उंचीच्या भागात पाणी जातं. म्हणजे ॲमेझॉन नदी इकडे वाहत नाही, ॲमेझॉन नदी कुठे वाहते, इकडे वाहते, पूर्वीकडे वाहते. मग याचा अर्थ काय, ह्या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वीकडे आहे, म्हणजे या दिशेला आहे, पूर्वीकडे. जर तुम्हाला कोणी विचारलं की जे ॲमेझॉन नदी खोरे आहे किंवा ॲमेझॉन मैदानी प्रदेश आहे त्याचा
उतार कोणत्या दिशेने आहे तर उतार आहे पूर्वीकडे, कारण नदी या दिशेने जाते आणि अटलांटिक महासागरांना मिळते. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. ह्या मैदानी भाग पूर्वपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळागाठील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे या मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. तुम्हाला माहीत असेल की ॲमेझॉन या भागात खूप जास्त पाऊस पडतो. ॲमेझॉन नदी जिकडून वाहते त्या भागात खूप जास्त पाऊस होतो, कधीकधी रोजच पाऊस पडत असतो. मग त्यामुळे आता झाडाला वाढण्यासाठी काय पाहिजे, एकतर सूर्यप्रकाश पाहिजे आणि त्यानंतर पाहिजे पाणी. हे दोन्ही या ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणजे पाणीसुद्धा आहे आणि त्यानंतर सूर्यप्रकाशसुद्धा आहे. पण त्यामुळे इकडचे जे वन आहेत ते खूप दाट आहेत आणि त्यामुळे वर्षानुवर्ष हे वन वाढत चाललेले आहेत आणि वर्षानुवर्ष इकडे कोणी जात नाही आहे. त्यामुळे काय होतं की हा जो भाग आहे खूप दुर्गम आहे. त्यामध्ये खूप तुम्हाला असे प्राणी भेटतील, असे वन भेटतील जे जगामध्ये कुठेच तुम्हाला भेटणार नाही. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. उष्णकटिबंधीय वर्षावने काय म्हणजे काय, हे जे वन आहेत ते सदैव हिरवेगार असतात, कारण तिकडे पाऊस खूप असतो आणि सूर्यप्रकाशसुद्धा खूप असतो. आणि जिकडे जास्त वर्षा होते, खूपच वर्षा होते, तिकडे असे वन तुम्हाला भेटतील. ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना या नद्यांचा उगमाकडील भाग. पॅराग्वेच्या उगम क्षेत्रात उत्तर दक्षिणेकडे आहे. हा पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. म्हणजे आज उतार जर तुम्ही बघितला की पॅराग्वे नदी जिकडून जाते त्याचा उतार दक्षिणेकडे आहे आणि पॅराना नदी जिकडून जाते त्याचा उतार आहे नैऋत्येकडे. नैऋत्य म्हणजे काय, दक्षिण आणि पश्चिम या भागात आहे. म्हणजे अशी जाते नदी, या बाजूने जाते आणि ही नदी एकदम सरळ दक्षिणेकडे येते. म्हणजे ही जी नदी आहे, पॅराग्वे नदी आहे, ती दक्षिणेकडे येते, त्याचा उतार दक्षिणेकडे आहे आणि ह्या भागाचा, या मैदानी प्रदेशाचा उतार आहे या बाजूला, इकडच्या बाजूला म्हणजे नैऋत्येकडे आहे. पेंटनाल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझीलमध्ये उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरला आहे. पेंटनाल हा एक दलदलीय प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो ग्रोसो दो सुल ह्या राज्याचं नाव आहे, त्या राज्यात असतो. पेंटनाल विस्तीर्ण पेंटनालचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. आता हा पेंटनाल कुठे आहे आपण बघूया. पेंटनाल जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला इकडे भेटणार, हा पेंटनाल भेटणार इकडे. हा जो भाग आहे तो पेंटनालचा भाग आहे. पेंटनाल म्हणजे पॅराग्वे नदीच्या जवळ. पेंटनाल भागमध्ये तुम्हाला काय दिसणार, पेंटनाल भागामध्ये दलदलचा प्रदेश आहे, तिकडे खूप चिखल आहे, दलदल आहे, त्यामुळे तिकडे राहणं पण खूप मुश्किल आहे. तिकडे खूप सारे वेगवेगळे प्राणी तुम्हाला भेटतील. हा ब्राझीलमधील एक खूप महत्त्वाचा भाग आहे पेंटनाल, जिकडे दलदल तुम्हाला भेटेल, चिखल भेटेल. आणि फक्त ब्राझीलमध्ये नाही आहे, त्याच्या आसपासच्या देशांमध्ये सुद्धा हा विस्तारलेला आहे. द्वीपसमूह. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश आहे. त्याचे वर्गीकरण किनारी बेट व सागरी बेट असे केले जाते. बहुतेक किनारी बेट हे संचयातून जसं मी तुम्हाला माराजो बेटाबद्दल सांगितलं, संचय म्हणजे कशाचा संचय होतो की मातीचा, दगडांचा संचय होतो आणि ते कोण करतं, नदी करते. नदी जशी जशी वाहत येते त्याच्याबरोबर माती, दगड, खडक हे सगळे वाहत येतात. म्हणजे नदी जशी समुद्राच्या किनारी पोचते, समुद्राच्या जवळ पोचते, तसे नदीचा जो क्षमता असते ते माती घेऊन जाण्याची ती कमी होते आणि ती तिकडे जमा करत जाते, त्याचा संचय करत जाते, त्यातून बेट निर्माण होतात. असे भारतात सुद्धा बेट आहेत. त्यामध्ये ब्राझीलमधला जो बेट आहे, माराजो बेट आहे, त्याचं एक उदाहरण आहे. संचयातून निर्माण झालेले आहेत. सागरी बेटे हे मुख्य भूमीतून निर्माण झालेले आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. ही बेटे बहुतेक खडखळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. म्हणजे बेट म्हणजे काय असतो, एक डोंगरच असतो, त्याचा वरचा भाग आपल्याला दिसतो, त्यामुळे त्याला आपण बेट म्हणतो. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागांमध्ये बेटे प्रवळ बेटे असून त्यांचे कंकण द्वीप म्हणतात. कंकण द्वीप हे भारतात सुद्धा आहेत. त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या. मला आशा आहे की हा भाग तुम्हाला समजला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि तुम्हाला काही नाही समजलं किंवा मला ठीक शिकवायला येत नाही आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर प्लीज कमेंट करा आणि मला सांगा, तर मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि जर वाटत असेल की हे खूपच खराब होते तरीसुद्धा सांगा, तर मी बंद करेन शिकवायचं. कारण सुरुवातीला जसं मी सांगितलं, जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केली होती जसं मी सांगितलं की माझं शिक्षण इंग्लिश मीडियममधून झालं आहे, तर मला हे शिकणं पहिलं तर असे काही शब्द आहेत जे मी कधीच ऐकले नव्हते, तरी पण मी ते शिकून समजून त्याचा अर्थ समजून घेतला आहे आणि तुम्हाला शिकवायचा प्रयत्न केला आहे. कारण मी बघितलं की 10वीचे मराठी मीडियमचे व्हिडिओज कोणी बनवत नाही आहे, तर मी थोडासा प्रयत्न केला आहे बनवायचा.
तुम्हाला जर वाटत असेल की हे बरोबर नाही आहे तर मला प्लीज सांगा, तर मी बंद करेन व्हिडिओज अपलोड करायचं. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर शेअर करा आणि तसं पण सांगा की तुम्हाला आवडतात. आणि तुमच्या इतर मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जर आवडत असेल तर. आणि अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.